पुण्यातील कोथरूडमधील मुलींना मारहाण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना जे आहे ते प्रकरण भोवलेलं आहे। महिला पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिलेत। 3 तरुणींना कोथरूड पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी देखील ठिय्या आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। कोथरूड भागामध्ये 3 युवतींना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी कोथरूड आणि संभाजीनगरमधील 6 पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला असं रोहित पवार यांनी म्हटलंय। न्यायालयाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि वर्दीच्या बळावर बेकायदा वर्तन करणाऱ्या पोलिसांना सरकारनं पाठीशी घातलं तरी न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यात या मुलींना यश आलेलं आहे, त्या यशस्वी ठरलेल्या आहेत। त्यांना सहकार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचं अभिनंदन असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।